जय बाळमामा, आम्ही गेलो होतो आदमापूरला. व्हिडिओ बनवायला जरा उशीर झाला कारण माझी तब्येत जरा खराब होती. ज्ञानेश्वरी आणि मी गेलो होतो. घरच्या कामांमुळे ज्ञानेश्वरीच्या पप्पांना यायला नाही जमत. मग इथे गाडीतून उतरायला लावते ती. कशासाठी उतरायला लावते ते काय नाही माहीत. तिथे उतरल्यावर जरा बरं वाटतं कारण सकाळी 9-10 वाजता गाडीत बसल्यावर संध्याकाळी 4-5 वाजता अंगाची हालचाल होते. नाहीतर गाडीत दिवसभर मांडी घालून बसावं लागतं. त्याच्यात ज्ञानेश्वरी मांडीवर असते. गेलो आप्पाच्या वाडीत. विहिरीवरती नाही गेलो कारण पुढे आरतीला उशीर झाला होता म्हणून. मामांपर्यंत पोहोचणं एवढं सोपं नाही, पण जो किती पण संकट येऊ दे त्याच्यातून मामांपर्यंत पोहोचतो ना, त्याच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वरी हातात भंडारा घेऊन आलती. गाडीपाशी आल्यावर मला म्हणते, मला तुझ्या कपाळाला लावायचा आहे. तिला मामांचा भंडारा खूप जास्त आवडतो. मी ह्या दिवसाची महिनाभर वाट बघते. मनात मामांना बघण्याची ओढ एवढी असते ना, दिवसभर भूक लागत नाही, ताण लागत नाही, दिवसभर एका जागी बसल्याचा कंटाळा येत नाही. गर्दी आणि ट्रॉफिक तुम्हाला तर माहीतच असेल. नीट चालता सुद्धा येत नाही. गर्दीतून चालून पाय लागलं दुखायला आणि ज्ञानेश्वरीला घेऊन हात तर एवढा दुखायला लागला ना, मग म्हटलं जा जरा आत्याकड. मग तिला दिलं तिच्या आत्तीकड. मग गेलो दर्शन लाईनला. मनात फक्त एकच आस, कधी आदमापूरला पोहोचते आणि कधी माझ्या मामांना बघते. ह्या दरवाजातून आत जाण्यासाठी 2 तास दर्शन लाईन मध्ये वाट बघितलीये. जिवंतपणे स्वर्गात जायचं असेल तर बाळूमामांच्या आदमापूरला जायलाच लागतंय. बोला जय बाळूमामा.